श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आपल्या स्वामी भक्ती या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. जर का तुम्ही आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर आज तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की आपण आज महादेवाची कथा ऐकणार आहोत. चला तर मग आपण स्टार्ट करूया. संपूर्ण जगामध्ये महादेवांचे खूप मोठे भक्त आहेत. प्रत्येक शिवभक्तांना महादेवांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असतो. यासाठी प्रत्येक शिवभक्त महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक उपाय करत असतात आणि त्यांचा लाभ सुद्धा शिवभक्तांना लवकरात लवकर मिळत असतो. त्या दिवशी मध्यरात्री मध्यरात्री 12 वाजता केलेला उपाय तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्या दूर करू शकतो. या वर्षी 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. पंचांगानुसार 26 फेब्रुवारी 2025 रोजी चतुर्दशी तिथीचा शुभारंभ सकाळी 11:08 होणार असून 27 फेब्रुवारीला सकाळी 8:54 तिथी समाप्त होईल. या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे, रुद्राभिषेक आणि उपवास केल्यास त्याचे खूप शुभ फळ मिळते असे सुद्धा म्हटले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी धोत्र्याचे फूल घेऊन तुमच्या जवळ असलेल्या कोणत्याही शिव मंदिरामध्ये जा आणि रात्री 12 वाजता भगवान महादेवांना जो फूल अर्पण करा आणि ते धोत्र्याचे फूल शिवलिंगावरती अर्धा तास तसेच ठेवून द्या आणि या वेळेमध्ये आपण शिव मंदिरामध्ये बाहेर बसून श्री शिवाय नमस्तुभय मंत्राचा जप करा. या मंत्राचा अर्धा तास जप केल्यानंतर ते धोत्र्याचे फूल शिवलिंगावरून उचलून घरी जायचे आहे आणि ते धोत्र्याचे फूल तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहे किंवा तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय आहे त्या ठिकाणी ते बांधून ठेवू शकतात. हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीला तसेच महिन्याच्या कोणत्याही शिवरात्रीला करू शकतात. परंतु हा उपाय महाशिवरात्री या दिवशी केल्यामुळे त्याचे फळ लवकरच मिळत असते. हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता येणार नाही आणि व्यवसायामध्ये सदैव वृद्धी वाढ होत जाईल. यासाठी हा उपाय केला जातो. हिंदू धर्मामध्ये सोमवारी या दिवसाला विशेष महत्व आहे. असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा नित्य नियमाने केली जाते तेथे सुख आणि समृद्धी तसेच ऐश्वर्य नांदते. महादेवांच्या कृपेने त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी वास करत असते अशी मान्यता आहे. समोरचा दिवस हा भगवान शिवांना समर्पित केला जातो. या दिवशी भगवान शिवाची पूजा तसेच व्रत ठेवण्याची प्रथा आहे. या दिवशी बहुतेक स्त्रिया भगवान शिवाचे व्रत करत असतात. भगवान भोलेनाथ हे नावाप्रमाणे साधे भोळे आहेत. भगवान शंकर भक्तांच्या साध्या पूजेने सुद्धा लवकरच प्रसन्न होतात. महादेवांना प्रसन्न करण्याची सोपी जरी असले तरी त्यांचा क्रोध ही तितकाच घातक आहे. त्यामुळे भगवान शिवांची पूजा करताना सावधगिरी बाळगणे खूपच महत्वाचे आहे. नाहीतर तुम्हाला भगवान शंकराच्या रोषाला सामोर जावं लागेल. भगवान शिव लवकरच प्रसन्न होतात त्यामुळे त्यांना भोळा शंकर असेही म्हटले जाते. सोमवारी मंदिरात या मंत्राचा जप करण्याबरोबरच काही विशेष उपाय केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. सोमवारी मंदिरात या मंत्राचा जप करण्याबरोबरच तुम्ही विशेष उपाय केल्याने तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होतात. तो उपाय कोणता आहे हे आपण जाणून घेणार आहोत. नंबर 1, बेलपत्र. ओक, गंगेचं पाणी, चंदन आणि अक्षदा सोमवारी भोलेनाथाला अर्पण करावे. महादेवांना हे अर्पण केल्यानंतर महादेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. सोमवारी महादेवाला दूध अर्पण करावे. दुधात अभिषेक करून महादेव खूप प्रसन्न होतात अशी पारंपरिक मान्यता आहे. नंबर 2, भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी बहुतांश सौभाग्यवती महिला आणि कुवारिका मुली सोमवारी हे व्रत ठेवतात. महादेव भक्तांसाठी हे व्रत अत्यंत फळदायक मानले जाते. श्री स्वामी समर्थ. या दिवशी भगवान भोलेनाथांना जल आणि बेलपत्र अर्पण करण्यासोबत भगवान शिवांच्या
मंत्राचा जप केल्यास महादेव लवकर प्रसन्न होतात. सोमवारच्या दिवशी भगवान शिवांची पूजा करताना अक्षदा, फुले आणि नैवेद्य अर्पण केल्यास शिव शंभू प्रसन्न होतात. सोमवारी भोलेनाथाच्या पूजेच्या वेळी शिव रक्षेचे पठण केल्यामुळे आयुष्यामध्ये कधीही पैशाची कमतरता नसते आणि भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद सदैव आपल्यावरती राहतो. सोमवारी संध्याकाळच्या वेळी तांदळामध्ये काळे तीळ मिसळून दान केल्यास पितृदोषाचा प्रभाव कमी होतो आणि आर्थिक अडचणी दूर होतात. पितृ आपल्याला वरती खुश होतो आणि आपले दुःख दूर होण्यास मदत होते. आपल्या आयुष्यातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतात. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सोमवारच्या दिवशी शिव मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाला गंगाजल अर्पण करा आणि त्यासोबत ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. असे केल्यामुळे भगवान शिव भोले आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धीचे आणि सदैव ऐश्वर्य नांदो असा आशीर्वाद देतात. सोमवारच्या दिवशी संध्याकाळी शिवलिंगावर मधाची धार अर्पण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये नोकरी आणि व्यवसायात संबंधित त्या काही समस्या असतील त्या दूर होतील. सोमवारी भोलेनाथाला लाल किंवा पिवळ्या चंदनाचा टिळा लावल्याने आपल्या घरामध्ये कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही. घरामध्ये सदैव आर्थिक भरभराटी होत राहते. कधीही पैशाची कमतरता भासत नाही. जर तुमच्याकडे भगवान शिवांची उपासनेसाठी लागणारे कोणतेही साहित्य नसेल तर तुम्ही शिवलिंगावरती गंगाजल अर्पण करा. असे केल्यामुळे भगवान शिवांची कृपा तुमच्यावर होईल. सोमवारच्या दिवशी भगवान शिव यांना गंगाजल अर्पण केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या असतील, जे काही तुमच्या कुंडलीमध्ये दोष आहेत, ते सर्व दोष दूर होऊन तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होते. भगवान शिव त्यांच्या शिवलिंगावर ती गंगाजल अर्पण केल्यामुळे प्रसन्न होतात. जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी दोष किंवा शनी वक्र दृष्टी किंवा तुमच्या योगामध्ये साडेसाती चालू असेल तर आणि तुमच्या कुंडलीमध्ये काल स्पर्श दोष असेल तर भगवान शिवांची पूजा उपासना ही कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही. म्हणून तुमच्या कुंडलीतील शनी वक्र दृष्टी किंवा साडेसाती तसेच कुंडलीमध्ये काल सर्प दोष हा आहे तो निघून जातो. घालवण्यासाठी भगवान शिवांची उपासना खूपच महत्त्वाची मानली जाते. जर तुम्ही भगवान शिवाची उपासना करत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये संबंधित सर्व काही जे काही संकटे आहेत ते दूर होतात आणि तसेच तुम्हाला एखाद्या ज्ञान किंवा अज्ञात शत्रूपासून धोका असेल आणि तुम्ही सदैव भीतीच्या छत्रछायेमध्ये असाल, तुम्ही सदैव कोणत्या तरी दबावाखाली असाल तर अशा अज्ञात आणि अज्ञात शत्रूपासून धोका असेल तर तुम्ही सोमवारी महाकाळेश्वर किंवा रामेश्वर चे विशेष पूजा अर्चना आणि त्यांची विशेष साधना करावी. श्री स्वामी समर्थ. त्यामुळे हे सर्व धोके टळून जातात. तुम्ही जर कोणत्या आजाराने ग्रस्त असाल तर किंवा तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती एखाद्या जुनाट आजारामुळे ग्रस्त असेल तर तुम्हाला भगवान शिव यांच्याकडून उत्तम आरोग्य आणि आशीर्वाद तसेच त्याची कृपा तुमच्यावरती होण्यासाठी तुम्ही गंगाजल मध्ये थोडे कच्चे दूध मिसळून भगवान शिवांचा जलाभिषेक करावा. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर चांगले आरोग्य मिळते आणि तुमचा जो काही त्रास आहे तो कमी होतो असं पुराणामध्ये सांगितले जाते आणि तुम्हाला लवकरात लवकर आरोग्याचा लाभही मिळतो. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून आभारी आहे. धन्यवाद.